तर आज आपण पाहणार आहोत CPC मधला रेस ज्युडिकेटा हा टॉपिक. रेस ज्युडिकेटा हे लॅटिन टर्म आहे. रेस म्हणजे सब्जेक्ट मॅटर आणि ज्युडिकेटा म्हणजे डिसाइडेड. समजा ए ने बीच्या विरोधात सूट फाईल केला आहे आणि कोर्टाने एच्या साईडने जर निकाल लावला आहे, तर निकाल लागला, डिसिजन दिला, तर त्याला रेस ज्युडिकेटा अप्लाय होतो. रेस ज्युडिकेटा कोर्ट ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 सेक्शन 11 मध्ये आहे. रेस ज्युडिकेटा म्हणजे काय? सेम पार्टी, सेम केस ऑफ ॲक्शन, सेम टायटल, सेम सब्जेक्ट मॅटर, पुन्हा सूट, त्या सगळ्या गोष्टीचं पुन्हा सूट फाईल होत नाही. एकदा का सूट फाईल झालं आणि कोर्टाने त्याच्यावर डिसिजन दिला म्हणजे त्याला रेस ऑफ ज्युडिकेटा अप्लाय होतो आणि मग ते पुन्हा कोर्टामध्ये फाईल होत नाही. म्हणजेच कोर्टाचं आणि जजचा टाईम वाचवण्यासाठी याचा उपयोग होतो. समजा एच्या साईडने निकाल लागतोय आणि बी जर पुन्हा सूट फाईल करतोय म्हणजे त्याच केसवर पुन्हा ते सूट फाईल होत नाही. एकदा जर त्याच्यावर डिसिजन दिला तर ते पुन्हा फाईल होत नाही, पण अपील, रिव्ह्यू आणि रिव्हिजन होऊ शकतं. आता आपण पाहूयात रेस ज्युडिकेटा ह्याचे एक्सप्लेनेशन. पहिलं आहे फॉर्मर सूट. फॉर्मर सूट म्हणजे काय? समजा ए ने बीच्या विरोधात फेब्रुवारी महिन्यामध्ये एखादा सूट फाईल केला असेल आणि पुन्हा मार्चमध्ये पण एखादा सूट फाईल केला असेल. जर कोर्टाने मार्च महिन्यातल्या सूटला पहिला डिसिजन दिला तर त्या सूटला फॉर्मर सूट असे म्हणतात. तर जो फर्स्ट फाईल केली आहे सूट, त्याला फॉर्मर सूट म्हटलं जात नाही. तर जो फर्स्ट डिसाइडेड झाला आहे, निर्णय लागला आहे, निकाल लागला आहे, त्याला फॉर्मर सूट असे म्हणतात. दुसरा आहे, ज्या कोर्टामध्ये सूट फाईल केला आहे तो कोर्ट कॉम्पिटेंट कोर्ट असला पाहिजे. म्हणजेच त्या कोर्टाकडे ती पॉवर असली पाहिजे की त्या सूटला प्रोसिडिंग करेल. तर तिसरा मुद्दा आहे, प्लॅन्टिफने आरोप केला तर डिफेंडंटने एकतर ते डिनाय करावं नाही तर ॲडमिट केलं पाहिजे. म्हणजेच काय? समजा ए ने बीच्या विरोधात असं अपील केलं आहे की बीने त्याचं घर हडपलं आहे, त्याच्या घरावर त्याने कब्जा केला आहे. तर एकतर बी हा डिनाय करतो की नाही, ते घर माझंच आहे आणि माझ्याकडे त्या घराचे कागदपत्र आहेत, किंवा तो ॲडमिट करतो की हो ते घर एचंच आहे. तो येतो तिसऱ्या मुद्द्यामध्ये. चौथा मुद्दा आहे कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटा. तर कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटामध्ये काय येतं? जर एखादं सूट फाईल केलं आहे ए ने बीच्या विरोधात आणि ए हा केस जिंकतो. एक्झाम्पल समजा की ए म्हणतो की बीकडे जे घर आहे ते माझं घर आहे आणि ते खरं असतं आणि कोर्टाने एच्याच साईडने निकाल देतो, पण बीने त्या घराचं रिन्युएशनचं काम केलेलं असतं. तर बी जर त्यावेळेस पहिल्या सूटमध्येच जर ते मांडत नाही की जे रिन्युएशनचं जे काम होतं, जे मी केलं त्याचा मला मोबदला, खर्चा मिळावा, जर त्याने फर्स्ट सूटमध्ये म्हटलं नाही आणि नंतरला दुसरं सूट अपील करत असेल, दुसरं सूट फाईल करत असेल, तर त्याला कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटा असं म्हणतात. पण त्या केसला ॲक्सेप्ट केलं जात नाही, कारण की पहिल्या सूटमध्ये त्याला ग्राउंड ऑफ डिफेन्स आणि ग्राउंड ऑफ अटॅक या दोन्ही मुद्दे दिलेले असतात. ठीक आहे. पाचवा मुद्दा आहे, कोर्टने जर एखादी डील पास केली असेल आणि त्याच्यात खूप सारे इश्यूज असतील. समजा ए ने जर कोर्टापुढे काही मागण्या केल्या असतील, इश्यू केले असतील, समजा 5 केले असतील आणि त्यातल्या 3 एक्सेप्ट झाल्या आणि 2 एक्सेप्ट नाही झाल्या, म्हणजेच त्या रिफ्यूज झाल्यात. तर एकदा का त्या रिफ्यूज झाल्या, त्या 2 रिफ्यूज झाल्या आणि 3 एक्सेप्ट झाल्या आणि केस डिक्लेअर झालं, डिसाइडेड झालं, म्हणजे ज्युडिकेटा अप्लाय झाला, तर नंतरला ते 2 गोष्टी, ते राहिलेले 2 इश्यूज
मागता येत नाही. पुन्हा सूट फाईल करून ते मागता येत नाही. म्हणजे एकदा रिफ्यूज झालं तर ते झालं. 6वा मुद्दा आहे रिप्रेझेंटेटिव्ह सूट. रिप्रेझेंटेटिव्ह सूट म्हणजे काय असतं, जर एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती मिळून जर समजा ए बी सी डी हे चारही मिळून एक्सच्या विरोधात केस अपील करतायत. समजा ए बी सी डी हे मिळून एक्सच्या विरोधात सूट फाईल करतायत की एक्स हा रात्री खूप मोठ्या आवाजाने गाणे वाजवतो आणि ज्याने आम्हा सगळ्यांना त्रास होतो, असं ए हा सूट फाईल करतोय. आणि बी आणि सी आणि डी यांना म्हणतोय की तुम्ही पण नोंद करा की तुम्हाला देखील एक्सच्या अशा वागण्याचा त्रास होतो. आणि हे सगळेजण मिळून सूट फाईल करतात एच्या नावाने. तर नंतरला हे बी सी डी यांनी तर काही ऑब्जेक्शन घेतलं नाही, पण बिटवीन टाईम सूट जेव्हा कोर्टामध्ये फाईल होतो आणि मग नंतरला हे ऑब्जेक्शन घेऊ शकत नाहीत एच्या विरोधात या सूटला घेऊन. आणि समजा केस जर ह्यांच्या विरोधात जाते, ह्यांच्या साईडनं केस लागत नाही, तर बी सी डी यातले कोणताही व्यक्ती परत एक्सच्या नावाने सूट फाईल करू शकत नाही, कारण की यांनी पहिल्याच सूटमध्ये त्यांची नावं नोंदवलेली आहेत. ठीक आहे, हे येतं रिप्रेझेंटेटिव्ह सूटमध्ये.